यार पारू, इतक्या दिवसांनी आलीये मी घरी. अशी रूड नको ना वागूस माझ्यासोबत. मला किती छान वाटतंय माहितीये तुला इतक्या दिवसांनी बघून. माय स्वीट हार्ट पारू. हे पारू, ऐक ना, आज काहीतरी मस्त गोडाधोडाचं बनव ना. हा, मी आलीये ना घरी. काय बनवशील? शिरा, गाजराचा हलवा की 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 श्रीखंड? पारू, एक काम कर, तू ना सासूमामच्या आवडीचं काहीतरी बनव. हे काय, मला इथे बघून असं हिचं तोंड कडू पडलंय. तुझ्या हातचं काहीतरी खाल्लं की लगेच गोड होईल, हसायला लागेल बाई. पारू, ए पारू, मी इथे उभी आहे. तिकडे काय बघते? हे की नाही आहेस का जरा? मी इथे बघते तिथे. तुला माहितीये पारू, मी ना जेलमध्ये होते ना तेव्हा पण मला तुझ्या नावाच्या खूप उचक्या लागत होत्या. आठवण काढत होतीस ना तू खूप माझी. मिस करत होतीस ना मला. मला माहिती आहे. पण पारू, तू काय माझ्यासोबत छान नाही वागलीस. हा, खूप रॉंग केलंस. तोंडावर कसं स्वीट स्वीट वागायचीस, दिशा मॅडम म्हणून. हा, आधी प्रीतम आणि माझं लग्न मोडलंस, मग सगळ्या घरातल्यांना माझ्या विरोधात जाऊन भडकवलंस. मला सांग, असा कुठला मोठा अवॉर्ड मिळणार होता तुला हे सगळं करून? आधी प्रीतम सर करून माझं आणि प्रीतमचं लग्न मोडलं. पण मग तो तर आला भलत्याच मुलीला घेऊन, या बावळ्या प्रियाला. मग तुला वाटलं आदित्य सर केल्यावर तो तरी मला मिळेल, पण तो पण आला वेगळ्याच मुलीला घेऊन. तुझ्या हातात कोणच नाही लागलं. ती कुठे? आलेच. तुझं नाव काय? अनुष्का, राईट? अनुष्का, तू इथे आदित्य सोबत लग्न करायला आलीस ना? आणि तुला असं खरंच वाटतंय का की हे लोक तुझं आणि आदित्यचं लग्न लावून देतील? हे बघ ऐक, आपण जरी फ्रेंड्स नसलो ना तरी तुला आज एक फ्री मध्ये फ्रेंडली ऍडवाइस देते मी. या लोकांवर अजिबात विश्वास ठेवू नकोस. हे कोणाचंच नाहीये. नाही म्हणजे तुला वाटत असेल तुमची एंगेजमेंट झाली म्हणजे आता लग्न तर होणारच, पण नाही. हा किर्लोस्करांचा पॅटर्न आहे. हे एंगेजमेंट करून देतात मुलांसोबत त्या मुलींची, पण लग्नाच्या दिवशी लग्न मोडून एक भलतीच मुलगी घरी घेऊन येतात. त्यांना अशा वेल मॅनर्ड सोफिस्टिकेटेड मुली नको आहेत. त्यांना अशा गावाकडच्या भिकारड्या पोरी लागतात. अशा भिकाऱ्या लोकांशी त्यांना रिलेशन्स मेंटेन करायला खूप आवडतं. त्यामुळे तू नको पडूस यांच्यात. हा, आणि अनुष्का, हे किर्लोस्कर एम्पायर आता कोसळणार आहे. हे सगळे जण रस्त्यावर येणार आहेत. तू बघ आता 2-3 दिवसात आहे ना रस्त्यावरच्या सिग्नलला तुला असे भिकाऱ्यासारखे भीक मागताना दिसतील. तू काय यांच्यात सामील होतेस? यू लुक प्रिटी मॉडर्न, यू सच अ स्वीट. खूप ऐकलं तुझं. तू कोण आहेस मला माहिती नाही, पण तू माझ्या दारात उभं राहून माझ्या माणसांना वाटेल तशी बोलशील आणि मी ऐकून घेण्याचं तुला वाटत असेल, चुकीची आहेस. तू माझ्या मॅमचा अपमान केलास. जायचं त्यांच्या पायात पडायचं, नाक घासून त्यांची माफी मागायचं. हे बघ, मोठ्या मनाची माणसं आहेत, ती तुला माफ करते, पण मी माझ्या माणसांचा अपमान सहन करणार नाही. चल. अरे बावळटेस का? पाया पड. दिशा मॅडम. दिशा, इकडे.
तुझ्यात एवढी हिंमत आहे मॅमवर बंदूक उगारलीस. ए उगारली काय उगारली बावळट. मला चालवता पण येते. चलो बाजूला चल. मला नाही दिसत तुझ्यात एवढं धाडस. हो माझं धाडस तू अजून बघितलं नाहीयेस बेबी. त्यांच्यावर गोळी चालवण्याच्या आधी तुला माझ्यावर गोळी चालवावी लागेल. गो अहेड. कॉमन सेन्स आहे हा. तर तू जर पुढे अशीच थांबलीस तर आधी तुलाच उडवणार आणि मग माझ्या सासू मॉमला. ओके बी रेडी. मी इतका वेळ काही बोलत नव्हते कारण भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी नाही लागत मी. तू जेलमधून जामिनावर कशी बाहेर पडली आहेस हे मला माहित नाही, पण आत्ता तू माझ्या घरात उभी आहेस आणि माझ्या घरात कुणी यायचं कुणी नाही यायचं ही सर्वस्वी मी ठरवते. त्यामुळे निघायचं. वाव हेच मला ना तुमचं खूप आवडतं. हा कॉन्फिडन्स हा जो काही स्वॅग आहे ना. आपली कंपनी घरदार सगळं फार बरबाद व्हायला लागलंय तरी या बाईचा ऍटिट्यूड काही कमी नाही होत. आय लाईक इट. आय जस्ट लव्ह इट. अहिल्या मी ना इथे तुझ्या घरात राहायला वगैरे नाही आले. डोंट वरी. मला तेवढा इंटरेस्ट पण नाहीये. मी इथे तुला वॉर्न करायला आले. माझ्या अपमानाचा बदला घ्यायला आता मी व्यवस्थित रेडी आहे. आता ना मी एक एक करून सगळ्या किर्लोस्करांना उद्ध्वस्त करून टाकणार, बर्बाद करून टाकणार. अहिल्यादेवी किर्लोस्कर तुमच्या या साम्राज्याला उतरती कळा लागले म्हणून समजा. आणि आज तुमच्या या साम्राज्याला एक मोठं होल पडलंय. दिशा, माणसात कॉन्फिडन्स असावा पण ओव्हर कॉन्फिडन्स घातक असतो जो तुझ्यात आहे. अरे बाई ए बाई प्लीज प्लीज भानावर ये. अगं तुला ना एवढीशी सुद्धा आयडिया नाहीये आज मी काय झाले याची. आज एक लढाई तर तू जागेवर हारलेली आहेस. मला हरवायची भल्या भल्यांनी स्वप्न बघितली. मला खरंच कौतुक वाटतं त्या सगळ्यांचं. चल, तुला सुद्धा दिली संधी, तूही कर प्रयत्न मला हरवायचा. ज्या दिवशी तू मला हरवून दाखवशील ना त्या दिवशी तू म्हणशील ते करायला तयार आहे मी. हो मी म्हणेल ते. मग आजच आहे तो दिवस असं समज. अहिल्या चल बस गुडघ्यांवर. ते माझे पाय धर. का असं काय केलंयस तुम्हाला हरवायला? सासू मॉम आत्ता कशी आलीस तू लाईनवर? तर डायरेक्ट मुद्द्यावर येते. सो मार्केटमध्ये एक नवीन कंपनी आली तर ती कंपनी सेम तुमच्या कंपनीच्या प्रोडक्ट सारखे प्रोडक्ट्स बनवते आणि ते बाजारात विकते. तेही एकावर एक फ्री आणि कमी किमतीत. मज्जा आहे की नाही कस्टमर्सची? तर हे जे बिचारे कस्टमर्स असतात ना ते साधे भोळे असतात. त्यांना जर फुकट किंवा कमी पैशात काही मिळत असेल की लगेच उड्या मारत 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 ते तिकडे जातात. तर असंच उड्या मारत मारत ते ज्या कंपनीचे प्रोडक्ट्स घेत आहेत ती कंपनी कोणाची माहितीये? एक मिनिट. हो ना अंकल? ओ सासू मॉम प्लीज मोहन अंकलला ऑर्डर देता का इकडे यायची? काय तुमच्या ऑर्डर शिवाय ते हलणार नाहीत त्यांच्या जागेवरून.
सासू मॉम, मोहन अंकलला सांगा ना त्या कार्ड वरचं नाव वाचायला. वहिनी, त्या कंपनीची ओनर दिशा आहे. अहिल्या, तू खूप बिझनेस केला असशील आयुष्यभर, पण ही बिझनेस स्ट्रॅटेजी तुला कधीच जमणार नाही. आता हा बिझनेस करून मला प्रॉफिट मिळवायचंच नाहीये. मला माहिती आहे मी लॉस मध्ये जाईन अशाने, पण मला चालेल. मी एकटी नाही जाणार कारण लॉस मध्ये तुला घेऊन जाणार. 2 दिवस. किती? फक्त 2 दिवस. तुझ्या कंपनीचा सेल कसा खाली जातो ना ते तू बघशील, आणि स्वतःच्याच कंपनीचा बँड वाजताना तुझ्या डोळ्याने बघशील तू. लिसन दिशा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. आमच्याकडे पारूसारखी ब्रँड अँबॅसेडर आहे आणि आमच्या कंपनीचा सेल तिच्यावरच चालतो. गॉट इट? ए चल चल, बावळट आहेस का तू जरा? असं कोणाचं थोबड बघून कधी कुठली कंपनी चालत नसते, कळलं ना? बर चला, आपण फॉर अ मोमेंट असं समजूया की ह्या पारूच्या चेहऱ्यावर किर्लोस्कर कंपनी चालते. ओके, हे प्रूव्हच होऊन जाईल ना. जर कंपनी बर्बाद झाली तर त्यासाठी पण ही पारूच जबाबदार असेल. ही मिसअंडरस्टँडिंग एकदाची दूर होऊन जाईल. करेक्ट आहे ना? आज मी या पारूला चॅलेंज करते. तिच्यात एवढी हिम्मत असेल तर तिने तुमच्या कंपनीचा सेल वाढवून दाखवावा. आणि जर तसं नाही झालं तर हे जे ब्रँड अँबॅसेडरचा टॅग घेऊन गावभर मिरवते ना, तो सोडून द्यावा. ओके? तो बिचारा आदित्य तिकडे एवढी मरमर करतोय दिवस रात्र या मुलीसाठी, आणि हिचं काय चाललंय? मोलकरीण. या घरातलं आपलं दळण भांडी धुणी हे या सगळ्या स्वयंपाकात वगैरे मग्न आहे. मूर्ख. स्पीकिंग ऑफ आदित्य, आदित्य कुठे? इथे नाही दिसत आहे. घरात आहे का की घरी पण नाहीये? काही झालं नाहीये ना त्याला? हा, म्हणजे काही आजारी वगैरे की की ऍक्सिडेंट झाला? घराच्या भिंतीवर फोटो वगैरे नाही ना लागलो ऑलरेडी त्याचा? नाही ठीक आहे, नसेल जरी झालं तरी हरकत नाही. तेही लवकरच होईल. दिशा, आता अति होतंय तुझं. अंत बघू नकोस, निघ इकडनं. एक आवाज नाही वाढवायचा माझ्या समोर, हळू आवाजात बोलायचं. अहिल्यादेवी किर्लोस्कर, आज पहिली हार आहे ही तुझी. आता इथून पुढे तर बघ मी काय काय करते ते. चल, आज आदित्य जर इथे आला तर तो तुझा, आणि नाही आला तर देवाचा. मोहन, आदित्यला फोन कर. बघा बघा, लावा फोन. कुठे तुमचा आदित्य? नाहीतर उलटा तुम्हालाच फोन यायचा पोलिसांचा. हॅलो अहिल्या मॅडम, हा आम्हाला एक डेड बॉडी सापडली आहे, तर ओळख पटवण्यासाठी याल का पोलीस स्टेशन मध्ये? दिशा, आदित्य कुठे? सासू मॉम, मला कसं माहिती असणार आदित्य कुठे आहे ते? मी तर इथे बसली आहे ना. हा, आता तो कुठे यापेक्षा तो जिवंत पण आहे की नाही हे पण कोणाला माहिती. दिशा, तू ए हिरो, ही असली फालतू हिरोगिरी आहे ना माझ्यासमोर नाही दाखवायची. ती तिकडे तुझ्या त्या बावळट बायको समोर.
दिशा मॅडम, बस झाली हा तुमची नाटकं. बऱ्या बोलायला सांगा, आदित्य सर कुठे आहेत? आदित्य तुझा ट्रिगर पॉइंट आहे. येस, कसं काय विसरले यार. बघ ना, आदित्यचं नाव घेतल्यावर कशी लगेच टुकू 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 पळत आलीस तू. ते बघ, ती तिकडे उभी राहिली की नाही, अनुष्का. ती त्याची होणारी बायको आहे. अगं तिच्या समोर तरी असं नको वागूस. तू नोकर आहेस की नाही या घरातली, नोकरासारखीच राहा. एव्हरी टाइम करतेस तसा शहाणपणा करू नकोस बाळा. दिशा, आदित्यच्या केसाला जरी धक्का लागला ना, यार सासू मॉम, काय सारखं सारखं आपला तोच ओल्ड डायलॉग. केसाला धक्का, केसाला धक्का. कसा लागतो केसाला धक्का? असा लागतो केसाला धक्का. मग सासू मॉम घाबरल्या. अहिल्यादेवी किर्लोस्कर या दिशाला घाबरली. नाही घाबरलंच पाहिजे हं. पण काय ना अहिल्या, तू आपलं नेहमी या दिशाला सतत तुझ्या मागे मागे सासू मॉम करत फिरताना बघितलंस. पण एखाद्याचं लाईफ उद्ध्वस्त करायचं ठरवलेली दिशा नाही बघितलीस. जस्ट वेट अँड वॉच. एक एक करून अख्ख्या किर्लोस्कर फॅमिलीला मी उद्ध्वस्त करणार. आणि मग तू आहे ना, तू असा पदर पसरशील माझ्या समोर, भीक मागशील तुझ्या घरातल्यांच्या जीवासाठी. पण मी माझ्या या बूट्सने तुझ्या त्या पदरावर अशी लाथ मारून उडवून निघून जाणार. अहिल्या, तू मला इतकं लाईटली घ्यायला नको होतंस. आणि जेवढं लक्ष तू माझ्यावर ठेवूनच ना, त्याच्यापेक्षा थोडं कमी लक्ष पण चाललं असतं. पण ते लक्ष जर तुझ्या मुलांकडे दिलं असतंस ना, तर कदाचित तुझा आदित्य तुझ्या समोर आज जिवंत उभा असला असता. पण आय थिंक लेट झालं आता. दिशा, आदित्य कुठे? यार मला माहिती. मला आठवतंय वाटतं थोडं. तो टेंडर साठी गेला होता ना. हा येस आठवलं. तिथेच बसला होता तो. तिथे टेंडर एक एक करून ओपन होणार होते. मी आणि माझी माणसं त्याच्या मागेच बसलो होतो. त्याला माहित नव्हतं. तो एकदम आनंदात बसलेला, त्याचं टेंडर ओपन व्हायची वाट बघत. फायनली आदित्यने भरलेल्या टेंडरची अनाउन्समेंट झाली आणि तो एकदम आनंदात उठला. त्यालाच मिळणार होतं ते टेंडर. मी त्याच्या मागेच त्याला बसून बघत होते. त्याला माहित नव्हतं. तो एकदम बेसावत आनंदात. पण मला त्याला बघून खूप खूप जास्त राग येत होता. मग ना फायनली तो टेंडर अनाउन्समेंट झाल्यावर पुढे जाणार. मग मी रोज त्याच्या मागून त्याच्या पुढे जात असताना. दिशा, माझ्या मुलाला जर थांब ना यार, आता सांगते ना स्टोरी व्यवस्थित. नीट ऐक. तर मी त्याच्या जवळ जातच होते आणि त्याला ते टेंडर मिळणार तितक्यात